धन्यवाद सर. सुन्नी जुम्मा मस्जिद एज्युकेशन सोसायटीचे डॉक्टर मुमताज अहमद खान शिक्षणशास्त्र महाविद्यालय या विद्यालयाच्या 21व्या वर्धापन दिनानिमित्त आणि विद्यार्थ्यांच्या गुणगौरव समारंभानिमित्त आणि नवीन येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या स्वागताच्या निमित्त आम्ही सगळेजण तुमच्यासाठी आलेलो आहोत. त्यामुळे आम्ही किंवा आजच्या कार्यक्रमाच्या पाहुणे यापेक्षा आजचे मूर्तिमंत आणि गुणवंत आणि येणाऱ्या भावी पिढीसाठीचे भावी शिक्षक, गुणवंत शिक्षक यांच्या सत्काराचा कार्यक्रम आहे असं मला वाटतं. त्यामुळे आपण तुमच्या सगळ्यांसाठीच एक जोरदार टाळ्यांचा गजर. खरं पाहता मंचासारख्या ठिकाणी 21वा वर्धापन दिन एखाद्या संस्थेचं साजरं करणं ही खूप मोठी गोष्ट आहे. 21 वर्षापूर्वी असणारी या भौतिक व्यवस्थेची, या ठिकाणची, असणाऱ्या गरजांची आणि असणाऱ्या परिस्थितीची आपल्याला कल्पना नसेल. पण मला असं वाटतं की या शेती वजा भागामध्ये एक छोटीशी संस्था काढून त्या संस्थेच्या रूपाने आताच एक माझ्या कन्येने सांगितलं की मी एक्सटर्नल का असेना पण मी शिक्षण घेतले आहे आणि पहिला माझा हा अनुभव आहे. तर असंच शिक्षणाचं दालन उघडं करण्यासाठी डॉक्टर मुमताज अहमद खान शिक्षणशास्त्र महाविद्यालयाची स्थापना झालेली आहे. त्याच्या प्रेरणास्रोत डॉक्टर मुमताज खान असल्या तरी त्यासाठी म्हणून लागणारे अनेक हात आपल्याला मिळालेले आहेत आणि याच्यातून ही संस्था उभी राहिलेली आहे. त्यामुळे कोणतीही संस्था जेव्हा उभी राहते तर त्याच्यासाठी असणारे सगळे ह्युमन रिसोर्सेस किंवा मदतनीस किंवा मदतीचे हात अतिशय गरजेचे असतात. आणि ही ख्याती किंवा ही ओळख, संस्थेची ओळख मला वाटतं केवळ विद्यार्थ्यांनी केलेल्या अचिव्हमेंट्समुळे असते. आणि त्यामुळे आजच्या या मंचर कॉलेजची ओळख मला वाटतं जसे एक चांगल्या शिक्षकांची आहे तसंच या तुमच्या सगळ्या विद्यार्थ्यांमुळे आहे. त्यामुळे त्या आधी मी सगळ्या विद्यार्थ्यांचं मनापासून कौतुक करते. आणि तदनंतर माझ्या या संस्थेचे श्री शाहीरभाई, मनसूरभाई, माझे सहकारी प्राचार्य बोरकर सर आणि आत्ताच मला निगोड सरांनी दिलेला आहे प्राचार्य निगोड, आशिष शेख, कैलास जाधव, संदीप ढोकणे आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित असणाऱ्या मिसेस निगोड आणि गुळवे सर आणि या सर्व मंचावर असलं सरप्रेस विद्वानजन आणि त्यासाठी म्हणून उपस्थित असणारे सर्व तुमच्या सगळ्यांचंच मी मनापासून स्वागत करते. आणि माझ्यासोबत असणाऱ्या माझ्या सहकाऱ्यांचंही मी कौतुक करते की ते आज रविवार असून मी तुमच्यासाठी म्हणून सगळे इथे उपस्थित आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा संयोजकाचा आधी मी मनापासून आभार मानते. आणि विषय आपल्याला कौतुकाचा आहे, गुणगौरवाचा आहे, वेगवेगळ्या स्कीममध्ये मिळवलेला निपुणचा आहे. त्यामुळे ते सगळं तुम्ही मिळवलेलं आहे. पण हे सगळं शक्य आहे त्याच्यामुळेच आहे एक संस्था तुम्हाला पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट किंवा पॉझिटिव्ह ॲटमॉस्फिअर तुम्हाला प्रोव्हाइड करते आहे. तर या शिक्षणशास्त्र विभागाचंच मला वाटतं कॉलेजचं एक महत्त्वाचा असा भाग आहे की ग्रामीण भागामध्ये मुलींसाठी विशेषतः असणारी एक मोठी सोय त्यांनी उपलब्ध केलेली आहे. आणि सगळेच पुरस्कार देताना मला प्रश्न पडला होता की एकही विद्यार्थ्याला पुरस्कार नाहीये. पण मला वाटतं एकमेव विद्यार्थ्याने तो रेकॉर्ड ब्रेक केला आणि आदर्श विद्यार्थी म्हणून त्यामुळे पुरुषांच्या या सगळ्या गटाला त्यांनी प्रतिनिधित्व केलेलं आहे. त्यामुळे त्यांचंही मनापासून कौतुक आहे. पण मला सांगायला खूप आनंद वाटतो आहे की शिक्षण आणि शिक्षणशास्त्र विभागांमध्ये, शिक्षण क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या या महिलांची संख्या जितकी आहे तितकीच मुलांची संख्या जास्त आहे. आज मला पाहताना आनंद होतो की अगदीच 1-2 तुरळक विद्यार्थी नाही आहे तर विद्यार्थ्यांची संख्या इथे समाधानकारक आहे. आणि प्रथम वर्ष, द्वितीय वर्षामध्ये येणाऱ्या सर्वच विद्यार्थ्यांच्या माध्यमातून आपल्याला एक चांगला शिक्षक आपण घडतो आहोत, घडवितो आहोत याचा आनंद जसा या शिक्षकांना आहे तसंच या संस्थेला आहे. आणि अर्थातच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि शिक्षणशास्त्र विभाग म्हणून मला तुमचा खूप सार्थ अभिमान वाटतो आहे. आपण शिक्षण क्षेत्रामध्ये काम करणारे शिक्षक आहोत आणि भावी शिक्षक असा एक आता काय म्हणून परिवर्तनाचा दौर चालू आहे जिथे आजचा BEd कॉलेज हा 2 वर्षाचा आहे, पुढे किती वर्षाचा होणार आहे, ITF म्हणजे काय आहे, हा ट्रान्सफॉर्मेशन काय आहे, मल्टिपल एंट्री म्हणजे काय आहे, मल्टिपल एक्झिट म्हणजे काय आहे,
कॉलेज मर्ज करणं म्हणजे काय आहे, क्लस्टर करणं काय आहे, अशा सगळ्या ज्या काही नवीन घडामोडी नॅशनल एज्युकेशन पॉलिसीच्या माध्यमातून येत आहेत, या सगळ्यांची तुम्ही साक्षीदार होणार आहात. या सगळ्यांच्या साक्षीदारमध्ये तुम्ही येणारे भावी शिक्षक असणार आहात, ज्याच्यामध्ये तुम्हाला एक वेगळ्या पद्धतीचा अभ्यासक्रम, एक वेगळ्या पद्धतीचं मूल्यमापन, एक वेगळ्या पद्धतीची संरचना आणि वेगळ्या पद्धतीचा विद्यार्थी तुमच्या समोर येणार आहे. त्यामुळे आपल्याला अद्यावत राहणं अतिशय गरजेचं आहे आणि आपलं अद्यावत असणं ही काळाची गरज आहे. त्यामुळे केवळ BEdला आलेलं आहे आणि त्यामुळे मला कुठेतरी प्राथमिक माध्यमिकची शिक्षिका होता येईल किंवा शिक्षक होता येईल इतकंच आपण स्वप्न बाळगायला नको आहे. कारण माझ्या समवेत या मंचावर असणारे असे दिग्गज व्यक्ती आहेत की ज्यांनी संस्था उभा केली म्हणून आज आपण सगळे इथे आहोत. त्यामुळे तुमच्यातला उद्या एखादा भावी शिक्षक याच मंचरमध्ये एक मोठी संस्था उभा करेल असं मी स्वप्न पाहते आहे. आणि गुळवे सरांनी आता मला जो परिचय करून दिला की स्वतः ते शिक्षक आहेत, ते MPEd झालेले आहेत, त्यांनी MAd केलेलं आहे, ते कुठल्या तरी एखाद्या शाळेचे प्राथमिक किंवा माध्यमिकचे शिक्षक असणं अपेक्षित होतं. पण 1,500पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी 50पेक्षा जास्त स्टाफ असणारी एक संस्था त्यांनी उभी केलेली आहे. त्यामुळे एक शिक्षक काय करू शकतो याची प्रचिती मला वाटतं की आजच्या मंचावर असणाऱ्या सगळ्या दिग्गजांकडून तुम्हाला कळेल. आणि मला वाटतं प्राध्यापक निगोड मॅडमचाही आपल्याला परिचय झालेला आहे. त्याही शिक्षिकाच आहेत, पण सामाजिक कार्यामध्ये, राजकीय कार्यामध्ये त्या सक्रिय आहेत. म्हणजे आपल्याला आपल्या शिक्षणासोबतच आपल्याला बहुआयामी व्यक्तिमत्व बनवणं आणि घडवणं ही आपल्या काळाची गरज आहे आणि तसंच आपल्याला घडायला हवं आहे. आता शिक्षकाची प्रतिमा बदललेली आहे. पूर्वीचा शिक्षक आणि आजचा शिक्षक याच्यात जमीन आसमानचा फरक आहे. आणि विशेषतः विद्यार्थ्यांची अवस्था किंवा विद्यार्थ्यांची स्थिती ही आपल्यापेक्षा जास्त पुढे आहे. ओके, 5G, 6G, 10, 7G किती Gमध्ये आहे ते माहिती, पण ग्लोबल टच असणारा हा विद्यार्थी आणि त्यांना आपण टच करणार आहोत, त्यांच्यासोबत आपण कनेक्टिव्हिटी वाढवणार आहोत. त्यामुळे आपली कनेक्टिव्हिटी किती असायला हवी आहे हे आपण जाणून घ्यायला हवं आहे. त्यामुळे या बदलत्या या सगळ्या शिक्षणाच्या परिक्रमामध्ये आपण असे सारथी आहोत की जिथे आपल्याला ही सगळी जुनी रग घेऊन जायची आणि नवीन विद्यार्थी बसवायचे आहेत. त्यामुळे आपली जबाबदारी ही जास्त आहे. त्यामुळे तुमच्या सगळ्यांकडूनच अपेक्षा आहे की शिक्षण, आता कुणीतरी म्हणलं की आम्ही एक्सटर्नल करतो आहोत किंवा आम्ही शिकतो आहोत, तर शिकण्याची कला, शिक्षणाची जिद्द, शिकण्याची आशा, उमेद हेच आपल्याला तारतं. आणि त्यामुळे मला असं वाटतं की शिक्षण हाच पाया आहे, शिक्षण हेच पंख आहे आणि शिक्षण हेच आपल्या आयुष्याचा अंश आहे आणि अस्तित्वाचाही अंश आहे. त्यामुळे शिक्षण जे आपल्याला बुद्धी देते, आपल्याला सतर्क बनवते, आपल्याला जगण्याचा मार्ग देते. त्यामुळे जगावं कसं हा प्रत्येकाचा जरी प्रश्न असला तरी तो समाजोपयोगी असावं हे आपली नैतिक जबाबदारी आहे. त्यामुळे आजच्या काळामध्ये अनेक गोष्टी आपल्या काय म्हणूयात आपण नैतिकतेच्या बाहेर जाणाऱ्या घडत आहेत. त्यामुळे तिथेही आपल्याला लक्ष देणं गरजेचं आहे. मुलींची संख्या बाहेर पडणाऱ्यांची खूप आहे आणि घडणाऱ्या घटनाही अनेक घडतात. त्यामुळे सतर्क राहायचं आहे ही एक गोष्ट आहेच आहे. पण इथे आता कोणताही कृष्ण तुम्हाला पांघरून घालायला उभा नाही. त्यामुळे तुम्हाला दुर्गा, तुम्हाला चंडी बनायचं आहे हे लक्षात ठेवायला हवं आहे. त्यामुळे जसं मुलगी किंवा एक महिला सक्षमीकरणाचा एक असा काय म्हणूया ते प्रवाह होता की स्त्री सबलीकरण होणं गरजेचं आहे. पण आता स्त्री सगळ्याच सबला आहेत, कुणी आपला राहिलेलं नाहीये. पण त्या सबलांमध्ये महत्त्वाचं सबलीकरण होणं गरजेचं आहे. ते म्हणजे एक तर तुमचं स्वतःचं आरोग्य आणि दुसरं म्हणजे तुमची नैतिक जबाबदारी आणि तुमची सक्षमता ही कदाचित या शैक्षणिक सोबत आर्थिक असणं अतिशय गरजेचं आहे. त्यामुळे आपण आपल्या पायावर उभं राहता आलं पाहिजे आणि आपल्या पायामध्ये, हातामध्ये आणि आपल्या बुद्धीमध्ये इतकी ताकद पाहिजे की आपण कोणत्याही गोष्टीचा प्रतिकार करू शकू. मुलींची संख्या खूप आहे, त्यामुळे मला आवर्जून सांगावं लागतं आहे. पण ही एक शोकांतिका आहे की मुलींवर होणाऱ्या किंवा महिलांवर होणाऱ्या अत्याचाराबद्दल जेव्हा आपण बोलतो हे शिक्षणातून सगळं व्हायला हवं आहे. तर कालच मला वाटतं विद्यापीठामध्ये सर्व प्राचार्यांची एक मोठी काय झालं आपण एक परिसंवाद झालेला आहे आणि या परिसंवादाला चालना आणि प्रेरणा आणि सक्तीचं केलं गेलं हे महाराष्ट्र शासनाने केलं होतं आणि आपले प्राचार्य तिथे काल आलेले होते. याचं कारण हेच आहे की महिला सक्षमीकरण करणं, त्यांची महिलांची सुरक्षितता ही अतिशय महत्त्वाची आणि गहन बाब आहे. पण महिला सुरक्षित तेव्हाच राहतील जेव्हा सुरक्षिततेचा खरा अर्थ पुरुषांकडून कळेल.
त्यामुळे इक्वालिटी किंवा समानता ही केवळ शब्दात नसावी, ती वर्तणुकीत असावी. आणि मला असं वाटतं की समानता किंवा मुलगा किंवा मुलगी हे भेद न करता, आताही पहा आपण बसतानाच असं बसलेलं आहोत. तुम्हाला कोणी सांगितलं होतं का मुलांसाठी हे रिझर्व आहे? डावी बाजू उजवी बाजू, पूजेला मग करताना उजवा हात बाजू डावी बाजू, काही नव्हतं. पण आपली मानसिकता ही बदलायला हवी. ज्या दिवशी सहज बसलेल्या मुलाशेजारी मी जाऊन बसू शकते आणि असं सगळा मिक्स ग्रुप दिसेल, त्या दिवशी मला असं वाटेल की आपल्यातला तो संकोचितपणा दूर झालेला. आणि हे आपण शिक्षक म्हणून आपल्या विद्यार्थ्यांना आदर्श घालून द्यायचा आहे. ही बाजू सगळ्यात महत्त्वाची आहे. जेव्हा आपल्या या शरीराचा, आपल्या या सगळ्या गोष्टींचा आपण कुठेतरी बाळून न करता समान तत्वावर आपण वागून देतो. आणि छोट्या छोट्या गोष्टी आणि विद्यार्थी ऑब्झर्व करतात. आज प्रथम वर्षाचे विद्यार्थी हे पाहत असतात आमचे सिनियर्स कोण आहेत, ते कसं बोलतात, कसे वागतात, काय ड्रेस कोड केला, उद्या आपल्याला हेच करायचंय का, असंच बोलायचंय का, असंच खायचं आहे का, असंच स्वागत करायचे का, अनेक प्रश्न या विद्यार्थ्यांच्या मनात असतात. आणि या मनातल्या प्रश्नांना कुठे ना कुठे आपण आपल्या वर्तनाने उत्तरं देत असतो. त्यामुळे माझं वर्तन, माझं वागणं हे त्यांच्या उत्तरांसाठी असणारं खुलं पुस्तक असावं. कुठेही झाकून मागून चोरून बघावं लागणार नाही याची काळजी घेणं म्हणजे खऱ्या अर्थाने समानता आणणं असं आहे. त्यामुळे शिक्षक म्हणून मला असं वाटतं की आपण असा मोकळ्या मनांचा, मोकळ्या विचारांचा, पण तरीही जमिनीशी जुडणारा, जमिनीवर पाय ठेवणारा असा शिक्षक घडवायचा आहे. त्यामुळे भावी शिक्षक कसा असावा, तर तो भावी शिक्षक कदाचित विद्यार्थ्यांचा मित्रमैत्रीण म्हणून जगणारा असला तरी कुठेतरी आपले तत्व, आपली नैतिकता, आपला संस्कार, आपली संस्कृती हा जपणारा असायला हवा आहे. त्यामुळे मला वाटतं की नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये IPS हा नवीन विषय जो आलेला आहे, म्हणजे इंडियन नॉलेज सिस्टीम हा जो भाग आहे, मला वाटतं या भागातून मूल्य शिक्षण, नैतिक शिक्षण या सगळ्याच गोष्टींची एक जोपासना आपण करणार आहोत. आणि ती जोपासना करत असताना काही गोष्टी आपल्या टाकाऊ नक्कीच आहेत, काही गोष्टी अंदानुकरण कराव्यात अशा नक्कीच नाहीये, त्या सोडून द्याव्यात. पण शास्त्रीयदृष्ट्या ज्या काही योग्य आहेत त्या गोष्टींचा स्वीकार करून चांगल्या आणि सदोष अशा गोष्टी आपण स्वीकाराव्यात असं मला वाटतं आहे. त्यामुळे नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमधला IPS हा जो आपण अभ्यासणार आहोत आणि पुढे तुम्हाला ते सगळे येणारच आहे, त्याची व्यापकता आपल्याला समजून घ्यावी लागणार आहे आणि त्याच पद्धतीने आपलं वर्तन ठेवावं लागणार आहे. त्यामुळे शिक्षकी पेशा हा जगातला एकमेव असा प्रतिष्ठित पेशा आहे. म्हणजे जगाच्या पाठीवर कुठेही गेलात तरी तुम्हाला ओळखणारा एखादा तरी विद्यार्थी भेटतो. जसं आता निगोष्टे परीक्षा करून देताना सांगितलं, 2006 हा माझ्या करिअरचा पहिला वर्ष होता आणि हा माझा पहिला विद्यार्थी होता. म्हणजे मनसर, जुन्नर इथून पाटणला येणारे विद्यार्थी हे एकत्र येऊन बस करून, प्रायव्हेट गाडी करून संध्याकाळी 6 ते 8 पर्यंत विद्यापीठात शिकायला यायचे. पण 100% अटेंडन्स असायचा. 6 वाजता ते बरोबर तिथे पोहोचायचे, 8 वाजता लेक्चर संपायचे, 8:30 हे विद्यार्थी पुणे विद्यापीठातून बाहेर पडायचे. तेव्हा रात्री 10 किंवा 11 वाजता हे जुन्नर आणि मनसरला पोहोचायचे. अशा परिस्थितीमध्ये तुमचे शिक्षक हे घडलेले आहेत, शिकलेले आहेत. आणि त्यामुळे आपल्याकडे प्रेरणा ही आहे की अशा पार्ट टाइमसाठी पण 100% डिवोशन देणारे, डिवोटेड असणाऱ्या अशा शिक्षकांचे आपण विद्यार्थी आहोत. तर आपला अटेंडन्स कसा असायला हवा आहे, आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्यामुळे आता थोडीशी अनास्था सगळीकडेच आहे, फक्त कोणत्याही कॉलेजमध्ये नाही तर इव्हन सगळ्याच विद्यापीठामध्ये. आणि विशेषतः जिथे शिक्षक आणि विद्यार्थी किंवा शिकण्याची प्रक्रिया होती आहे तिथे ही मानसिकता आता वाढत चाललेली आहे की आपण अटेंडन्स नाही दिलं किंवा नसतो तरी चालणार आहे. पण काही गोष्टी आपल्याला ऑफलाईनच शिकाव्या लागतात. संवेदनशीलता ही ऑफलाईनच येते, समज ही ऑफलाईनच येते, समजून घेण्याची प्रक्रिया ही ऑफलाईन येते, एकमेकांच्या नजरेत चेहरा पाहून एकमेकांना ओळखण्याची समज ही ऑफलाईनच मिळते. मायक्रो टीचिंग हा आपला सगळ्यात जवळचा भाग आहे BEdचा, ज्याच्यामध्ये मायक्रोपासून आपण नॅनो टेक्नॉलॉजीपर्यंत जातो आहोत. ही मायक्रो टीचिंग ही स्किल समजून घेण्यासाठी तुम्हाला ऑफलाईनच यावं लागतं. कसं कम्युनिकेशन करायचं आहे, कसा प्रश्न विचारायचा आहे, कशी नजर फिरवायची आहे, वर्गातला शेवटचा विद्यार्थी देखील अलर्ट आहे की नाही, कसं पाहायचं आहे, कोण झोपतंय, कोण शरीराने इथे आणि मनाने बाहेर आहे, हे सगळे ओळखण्याची जे कौशल्य आहे त्यांनी शिक्षकांना माहिती हवे. हे सगळं आपल्याला ऑफलाईन शिकता येतं. त्यामुळे ऑनलाईन सगळ्याच गोष्टी शक्य नाहीयेत आणि आपण त्या पॅन्डेमिकमधून आता बाहेर पडलेलो आहोत. त्यामुळे सोयीस्कररित्या ऑनलाईन ऑफलाईन न करता प्रामाणिकपणे आपण शिक्षक घडण्यासाठी आलेलो आहोत आणि एक चांगला शिक्षक घडणार आहोत.
अशी मी सगळ्यांकडूनच एक आशा बाळगते. आणि केवळ तुम्ही फक्त BEd करून थांबू नका, तर MEd करायला नक्की सगळे विद्यापीठात या. MEd करून थांबू नका, तुम्ही PhD करा, डॉक्टरेट व्हा, एक चांगले शिक्षक व्हा, शिक्षण अधिकारी व्हा, संस्थापक व्हा. खूप काही करता येण्यासारखं आहे. आणि हे सगळं करत असताना आपली सामाजिक बांधिलकी सगळ्यात मोठी आहे. त्यामुळे शिक्षक आणि सामाजिक बांधिलकी हे एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. त्यामुळे माझ्या सामाजिक दायित्व काय आहे, माझं उत्तरदायित्व काय आहे हे समजून घ्या. ज्या परिस्थितीमध्ये 21 वर्षापूर्वी ही संस्था उभी असेल आणि त्यामुळे आज आपण आहोत, तर पुढच्या भविष्य काळामध्ये 20 वर्षानंतर ती परिस्थिती काय असणार आहे आणि त्याच्यासाठी मला काय करावं लागणार आहे, या गोष्टीचा विचार आपण करायला हवा आहे. त्यामुळे माझं कॉन्ट्रिब्युशन काही आहे, मी काय करू शकतो. सो फक्त आपण आहे ते ऑनलाईनचे सगळे डॉक्युमेंट्स पाहणं किंवा डाउनलोड करा. मी असं म्हणत असं की दोन कम्युनिटी आहेत, एक डाउनलोड कम्युनिटी आणि अपलोड कम्युनिटी. पण आपण डाउनलोड कम्युनिटीचे आजीव सभासद झालेलो आहोत. जे दिसतं ते डाउनलोड करा, जे दिसतं ते डाउनलोड करा. पण कोणती गोष्ट अपलोड करण्यासाठी आपण ते करत नाही आहोत. पण आजचं शिक्षण जे आहे NEP 2020 सांगतं आहे की क्रिएटिव्ह टीचर्स घडवा, क्रिएटिव्ह स्टुडंट्स घडवा. सो मग क्रिएटिव्हिटी कशातून येणार, तो तुमचा कंटेंट क्रिएटिव्हिटी आली पाहिजे, तुमचं बोलणं आलं पाहिजे. म्हणजे मास मीडिया किंवा टेक्नॉलॉजी जर वापरायचं असेल तर आपल्याला हजारो नाही लाखो लोकांपर्यंत पोहोचता येतं. त्यामुळे तुमचं जर वक्तृत्व चांगलं असेल, तुमचा आवाज चांगला असेल, तुमचे टीचिंग स्किल चांगले असतील, तर तुम्ही ऑनलाईन या सगळ्या गोष्टी घेऊ शकता. तो काही भाग नाही. त्यामुळे तुमचं स्किल, तुमच्या काही कौशल्य, तुमच्या काही चांगल्या गुणांचा प्रचार प्रसार तुम्हाला नक्कीच करता येणार आहे. पण त्यासाठी म्हणून आपण म्हणतो ना की विहिरीत असेल, पोळ्यात असेल तर काय, आड्यात असेल तर पोळ्यात, आड्यात असेल तर पोळ्यात येतं, तसं असायला पाहिजे. म्हणजे आत असेल तर असेल. त्यामुळे आपण कधीतरी अंतर्मुख होऊयात की आपण जितकं वरवरचा अभ्यास करतो, आपण मार्क्सवादी झालेलो आहोत. परीक्षा आली की पुस्तक उघडणं, एका रात्रीमध्ये पानं पलटी करणं आणि दुसऱ्या दिवशी सगळं असेल नसेल तितकं शब्द पुन्हा डायजेस्टिव्ह सिस्टम क्लिअर, पोटात एक येणे, डोक्यात एक येणे, हो की नाही, असं होता कामा नये. त्यामुळे वाचन करणं अतिशय काळाची गरज आहे. वाचन करावं आणि एक चांगला वाचता समाज व्हावा. म्हणजे वाचाल तर वाचाल हे जे सुविचार आहे ते आत्ताच्या काळासाठी फार गरजेचं आहे. कारण हल्ली आपले वाचायची क्षमताच कमी झालेली आहे. त्यामुळे सुजाण नागरिक जसं घडवायचं आहे तसं एक सुजाण वाचक आपल्याला घडवायचं आहे. त्यामुळे आपल्या विद्यार्थ्यांमध्ये आणि आपल्यामध्ये आपण एखादं पुस्तक तरी वाचावं. काय कसं चाललंय, काय चाललंय असं कोणी विचारत आपण काय म्हणतो, ठीक चाललंय, बरं चाललंय, हो की नाही. पण मला असं वाटतंय की तुमच्याकडून सगळ्यांनी एक असा प्रकल्प राबवावा. कुणी तुम्हाला विचारलं काय चाललंय, कसं चाललंय, तर म्हणायचं की मी एक पुस्तक वाचते त्याच्यावर विचार करते, हे माझं काम चाललं. त्यामुळे प्रत्येकाच्या हातात एखादं पुस्तक असावं. एकाच दिवसात पुस्तक वाचून होणार नाही. किमान एक पान वाचा. पान वाचता येत नसेल तर किमान अर्धा पान वाचा. तर वाचाल तर तुमचे विद्यार्थी वाचतील. एक छोटासा व्हिडिओ क्लिप व्हॉट्सअपवर आला होता. एक छोटासा मुलगा असतो, तो व्हिडिओ पाहत असतो, मोबाईल घेऊन बसलेला असतो. बाबा येतात, तुम्ही पाहिलं असेल तर मला माहिती पडतं, मला कोणीतरी फॉरवर्ड केलं होतं आणि मला आता अचानक पाठवत आहे. बाबा येतात, बघतात, मुलगा व्हिडिओ बघतो, आई पण व्हिडिओ बघते, दोन्ही मोबाईलमध्ये. बाबा येतात आणि आईला एक जोरात लगावत देतात. त्यामुळे मुलगा डोळ्याच्या कोपऱ्यातून हळूच बघतो, मग तुझं मम्मीला मार पडलं पण आपल्याला केस नाही झालेलं. पण लगेच तो जातो, दोन पुस्तकं आणतो स्वतः. एक पुस्तक तो बाबा घेतात हातात, एक आईच्या हातात देतात आणि दोघं त्याच्या शेजारी बसून पुस्तक वाचतात. थोड्या वेळानंतर मुलगा आपोआप उठतो, मोबाईल बाजूला ठेवतो आणि तोही पुस्तक घेऊन बसतो. म्हणजे जसं मी म्हणलं की आपण अनुकरणशील हे व्यक्तीचा नैसर्गिक काय म्हणतो आपण गुणधर्म आहे. त्यामुळे बाळ हे बघून शिकतं, मूल हे बघून शिकतं, विद्यार्थी हे बघून शिकतात, समाज हे बघून शिकतं. त्यामुळे सगळंच त्यांच्या पुस्तकात नसतं. बऱ्याच गोष्टी आपण अनुकरण करतो, पण आता अनुकरण करण्यासारख्या गोष्टी आहेत. त्यामुळे मला वाटतं वाचनासाठी पण शासनाच्या लेवलवर खूप मोठा प्रकल्प आता सध्या सुरू आहे की चांगलं वाचन कसं करावं, त्याच्यावर विचार मंथन करावं, असे गट करा, रीडिंग ग्रुप तयार करा किंवा डिस्कशन ग्रुप करा, क्लब्स करा, ज्याच्या माध्यमातून तुम्ही काय वाचतात शनिवारी एखादा तास ठेवा की या पुस्तकात हे मी वाचलं आणि याचा मधीचा अर्थ असा आहे. म्हणजे 100 लोकांनी 100 पुस्तकं वाचली की एक व्यक्ती 100 पुस्तकं वाचली किती दिवस लागतील. पण 100 लोकांनी जर हे डिस्कशन केलं तर एकाच वेळेला 100 पुस्तकं वाचली जातील आणि त्याच्यावर विचार मंथन होईल. त्यामुळे अशा पद्धतीने आपण थोडंसं पुढे जाऊया, वेगळ्या पद्धतीने कार्यक्रम घेऊयात आणि शिक्षण क्षेत्रामध्ये खूप काही बदल होतात आणि त्या बदलांना सामोरं जाण्यासाठी म्हणून तुम्हाला सद्बुद्धी मिळो, तुमचं आरोग्य निरोगी राहो
कारण आरोग्य निरोगी राहण्यासाठी फार गरजेचं आहे. आपण आपल्या आरोग्याकडे खूप दुर्लक्ष करतो. त्यामुळे जसं मानसिक आरोग्य गरजेचं आहे तसं शारीरिकही आरोग्य गरजेचं आहे. त्या बाबतीत आपण सतर्क असणं गरजेचं आहे. त्यामुळे तुम्ही भाग्यवान आहात की अशा निसर्गरम्य प्रदूषण फ्री वातावरणामध्ये तुम्ही राहता आहात. त्यामुळे सकाळी आलात ते 1 तासाचं किंवा अर्धा तासाचं मेडिटेशन करणं, व्यायाम करणं, योगा करणं हे जरी तुम्ही केला तर छान पद्धतीने आपण पुढे जाऊ शकतो. अशा अनेक वेगळ्या ॲक्टिव्हिटी तुम्ही राबवू शकता. या संस्थेला मिळालेलं बी ग्रेड खरंच खूप कौतुकास्पद आहे. अशा ग्रामीण भागामध्ये बी ग्रेड मिळवणं आणि सगळं टिकवून ठेवणं यासाठी म्हणून या संस्थेचं संस्था प्रमुखांचं आणि सर्व शिक्षकांचं मनापासून कौतुक आहे. पण याच्यावर थांबू नका, कारण मजल्यावरचा एक रूम नेहमीच खाली असतो. त्या खाली रूमला आपण भरण्याचं काम करत असतो. त्यांचं ऑलवेज वन एम्प्टी रूम ऑन रूम, सो वी नीड टू बी फिल दॅट रूम. So what is my responsibility and how I am going to fill that room and how I am going to create or design that room. So that is up to you. So everybody is able to do that. तुम्हाला असं वाटतं की माझ्याकडे ही क्षमता आहे, मी काय करू शकतो. So don't think and don't see to other people. See it yourself. तुमच्यात बघा आणि तुम्ही काय करू शकता हे जेव्हा कराल तर आपोआप सगळेजण करू शकतात. त्यामुळे असं करताना त्यामुळे आपल्याकडे आपण 4 पटीने विचार करणं गरजेचं आहे की आपल्याकडे आहे. आणि मी उलट असं म्हणते, दाखवताना पण 4 पटीचे दोष असते यापेक्षा त्यांच्याकडे 1 गुण आहे, नक्कीच 4 गुण माझ्याकडे. त्यामुळे 4 पटीने मी सक्षम आहे असा विचार आपण करूया. आणि या पद्धतीने या शिक्षण क्षेत्राकडे आपण पॉझिटिव्हने पाहूयात, क्षमता आपल्या वाढवूयात, स्किल आपण वाढवूयात, एक कॉम्पिटिटिव्ह टीचर्स आपण करूयात आणि कॉम्पिटिशन ही इतरांपेक्षा करण्यापेक्षा आपण आपल्याशी करूयात आणि आपली प्रगती करूया. शिक्षण क्षेत्रामध्ये नक्कीच नावारूपाला येणाऱ्या शिक्षकांमध्ये तुमचं नाव असू दे अशी एक शुभकामना देते. आणि ही संस्था अशीच मोठी उत्तरोत्तर मोठी व्हावी अशी सदिच्छा व्यक्त करते. आणि मला ही संधी दिली तुमच्याशी मला बोलता आलं, तुम्ही मला ऐकून घेतलं, यामुळे मी खूप मनस्वी आनंदी आहे. त्यामुळे मनापासून तुमचं सगळ्यांचा आभार. खूप खूप धन्यवाद मॅडम. आपण केलेलं मुलाचं मार्गदर्शन नक्कीच आमच्यासाठी, आमच्या विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी असेल. जी नवीन शैक्षणिक पॉलिसी योगा केली आहे त्या पॉलिसीला देखील आम्ही तुमच्याच माध्यमातून सामोरे जाणार आहोत. तुमचं देखील मुलाचं मार्गदर्शन आम्हाला त्या ठिकाणी अपेक्षित आहे. मॅडमचे पुन्हा एकदा धन्यवाद. आयुष्यात जी माणसं सतत संकटांना सामोरं जातात, आयुष्यात जी माणसं सतत संकटांना सामोरं जातात तीच मोठी होत असतात. माणसं केवळ बोलण्याने मोठी होत नसतात, माणसं केवळ बोलण्याने मोठी होत नसतात, तर त्यासाठी रोज कृतीयुक्त प्रयत्न करावे लागतात. आपली मॅडम देखील प्रयत्न तेच आहे की आपल्या कृतीतून मॅडमने खूप काही सांगितलं, त्याच्यातून खूप काही आपल्याला शिकायला भेटलं. तदनंतर यांच्या मार्गदर्शनाची आणि अभ्यासक्रमाची आपण वाट पाहत आहोत. अशा आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य अनंत बोरकर सर यांना विनंती करतो की त्यांनी आम्हाला फॉर्म्युलाचं मार्गदर्शन करावं. आदरणीय व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर, त्यामध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ शिक्षणशास्त्राचे विस्तार विभागाच्या प्रमुख डॉक्टर गीता शिंदे मॅडम, त्यांच्याबरोबर आलेले सर्व सहकारी, संस्थेचे पदाधिकारी, माझे सहकारी आणि भावी राष्ट्रपती. सर्वप्रथम निसर्गसंपन्न वातावरणाने आणि मंत्रमुग्ध या परिसराने मंतरलेल्या या मंतर शहरामध्ये मी सर्वांचे स्वागत करतो. आता मॅडम बोलत असताना किंवा कार्यक्रम सुरू असताना मी सहज समोर बघत होतो आणि समोर बघत असताना मला थोडासा नेपोलियन आठवला. तर जे तुम्ही वाचनातून तुम्हाला नेपोलियन माहीत असेल की नेपोलियन हा इतका महत्वाकांक्षी होता की त्याला झोपायला पण वेळ नव्हता. आणि आपण सगळे सवयीचे गुलाम आहोत, दुपारचा सव्वा 1 वाजलेला आहे आणि कुठेतरी आपले पण डोळ्याचे डोळे मी बघत होतो की काही लोक झाकत होते, हरकत नाही. तर त्याच्यातून आपण एक पॉझिटिव्ह गोष्ट शिकली पाहिजे की हा शॉर्ट वॉर्म आहे. कारण नेपोलियनला इतकं तो बिझी होता की तो घोड्यावर झोपायचा, घोड्यावर 5 मिनिटाची झोप घ्यायचा, तर त्याच्यामध्ये त्याला इतकी शक्ती मिळायची की तो जगावर राज्य करायचे स्वप्न बघत होता. आणि अशी स्वप्न खरं तर तुम्ही सुद्धा या संघर्षाच्या काळामध्ये बघितली पाहिजे. आत्ताचं असं म्हणतात की हे स्पर्धेचं युग आहे, संघर्षाचं युग आहे. संघर्ष, आपल्याला संघर्षाशिवाय पर्याय नाही. ज्या आपल्यासमोर डॉक्टर गीता शिंदे मॅडम बसलेले आहेत, ज्या पदावर ते आज विराजमान आहेत ते पद त्यांना काही सहजासहजी मिळालेलं आहे. त्यांनाही ते पद मिळवण्यासाठी खूप मोठा संघर्ष करावा लागलेला आहे.
मॅडम मी सुद्धा 2004-05 या शैक्षणिक वर्षामध्ये पुणे विद्यापीठात एम करत असताना त्यावेळेस आमचे एचओडी होते विभाग प्रमुख डॉक्टर डी व्ही कुलकर्णी सर. त्यावेळेस परिस्थिती अशी होती की सरांचं एक केबिन आणि आम्हाला बसला वर्ग पण नसायचा. आम्हाला मिळत त्या ठिकाणी आम्ही जायचो आणि आमचे लेक्चर त्या ठिकाणी व्हायचे. आणि त्या एका छोट्याशा डॉक्टर संजीव सोनवणे डॉक्टर डी व्ही कुलकर्णी सर यांनी लावलेल्या रोट्याचं आज एवढा मोठा रोट्या खुश झालाय की मॅडम आज जर तुम्ही विद्यापीठात गेला तर एवढा मोठा कॅम्पस या शिक्षणशास्त्र आणि विस्तार विभागाचा आहे की आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवू शकत नाही की 2004 साली जे शिक्षणशास्त्र विद्यापीठ विभाग होता त्याचा खूप मोठा मोठा झाला आहे आणि त्या विभागाचे मॅडम आज पुढे आहे. खरं तर खूप ही अभिमानाची गोष्ट आहे तुम्हाला. ज्यावेळेस आपण मागे वळून पाहतो राजे छत्रपती शिवाजी महाराज जन्मस्थान शिवनेरी आपल्या बाजूला आहे. या ठिकाणी ज्यावेळेस आपण बघतो त्यावेळेस हुतात्मा बाजूला आपल्याला दिसतात. थोडं पुढे आपण जर गेलो तर हुतात्मा राजगुरू आपल्याला दिसतात. त्यानंतर जर आपण गेलो तर आपल्या आळंदीला ज्ञानेश्वर माऊली आपल्याला दिसतात. देहुला जर आपण पाहिलं तर संत तुकाराम आपल्याला दिसतात. ही माणसं सहजासहजी मोठी झालेली नाही. छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा स्वराज्य निर्माण करण्यासाठी खूप मोठा संघर्ष करावा लागला. हुतात्मा बाबूजींच्या काळात खेळण्या मागण्याचं वय किंवा एक भविष्य निर्माण करण्याचं वय त्या वयात केवळ परदेशी मालावर बहिष्कार म्हणून त्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. हुतात्मा राजगुरूंबद्दल तर आपल्याला सांगायला नको. ज्ञानेश्वर माऊली वयाच्या 17व्या वर्षी ज्यांनी ज्ञानेश्वरी लिहिली एक काळ असा होता की त्यांना मुक्ताबाईला मांडे खायचे होते आणि मांडे खाण्यासाठी त्यांच्याकडे ते काय खापर नव्हतं. तर स्वतः माऊलींनी आपल्या पाठीचं चूल करून त्या मुक्ताबाईची मांडे खायची इच्छा पूर्ण केली. या माऊलींना किंवा त्यांच्या भावंडांना जगाने एवढा त्रास दिला की शेवटी छोट्या मुक्ताईला माऊलीचं गुरु व्हावं लागलं आणि ताटीमुळे ज्ञानेश्वर म्हणून त्यांना विनंती करायला लागली. आणि याचं पर्यावरण असं झालं की ज्ञानेश्वर सारखा मान ग्रंथ आपल्यासमोर आलेला आहे. संत तुकाराम महाराजांबद्दल सांगायचं म्हटलं तर सगळे सोडून गेले होते. अगदी त्यांच्या हिशोबाच्या वयात पाण्यात बुडवल्या होत्या. आणि अशा कठीण परिस्थितीमध्ये संत तुकाराम महाराज भंडारा डोंगरावर गेले आणि त्यांनी अभंगांसारख्या किंवा गाथासारखा मान ग्रंथ निर्माण केला. संघर्षाशिवाय आपल्याला पर्याय नाही. मॅडम मी तुम्हाला एक विशेष आग्रहाची गोष्ट करता सुरुवातीला सांगायला पाहिजे होती पण ती सांगितली नाही. या महाविद्यालयामध्ये सन 2006 पासून मी कार्यरत आहे आणि या ठिकाणी ज्या व्यक्ती कार्यरत आहेत त्या सगळ्या माझे विद्यार्थी आहेत. म्हणजे या ठिकाणी खरं तर तुम्हाला प्राध्यापकांचा परिचय पाहिजे. या ठिकाणी आपल्यासमोर दिसतंय छोटी कार्यक्रम सुरू झाल्यापासून प्राध्यापक आणि लिगोड सर ज्येष्ठ प्राध्यापक आहेत. फक्त ते या ठिकाणी आमचे माझे विद्यार्थी नाही. पण तुम्हाला शिक्षणाचे नाव माहिती होते खरं तर मी परिचय सुरुवातीलाच करून द्यायला पाहिजे होता. मागे जे व्हिडिओ शूटिंग करतायत प्राध्यापक संदीप ढोकणे सर हे आमचे विद्यार्थी आहेत. त्यानंतर या ठिकाणी जर आपण पाहिलं तर प्राध्यापक आशिष शेख हेही आमचे 2006-07 आणि 2007-08 असे बीएड आणि एमएडचे विद्यार्थी आहेत. प्राध्यापक कैलास जाधव 2007-08 आणि त्याच्यानंतर 8-9च्या एमएडचे विद्यार्थी आहेत. त्याच्यानंतर त्या ठिकाणी जे आमचे संस्थेचे रजिस्टर बसलेले आहेत गणेश शेख सर ते पण आमचे बीएडचे आणि एमएडचे विद्यार्थी आहेत. त्याच्यानंतर आता इथं नाही आहेत पण संतोष गाडेकर जे आपले वरिष्ठ लिपिक ते सुद्धा आमचे विद्यार्थी आहेत. याचा फायदा एवढा होतो की जी युनिटी आपण म्हणतो ती युनिटी आमच्या ठिकाणी टिकून आहे. म्हणजे कोणतेही मतभेद आमच्यात नाही. एखादा निर्णय घेतला तर त्या सगळ्या आम्ही सगळे त्या निर्णयाला पाठिंबा देतो. तुझं हे चुकतंय किंवा तुझं ते बरोबर नाही हे असं नाही आमच्यात असं कधीच होत नाही आणि याचा वारंवार अनुभव तुम्हाला येईल. मॅडम ज्यावेळेस आम्ही एमएड करत होतो मॅडम आता आपल्याला बरंच खरं तर सखोल मार्गदर्शन केलेलं आहे. मॅडमनी हे पण सांगितलं संघर्षाशिवाय पर्याय नाही किंवा तुम्ही तुमचा शिक्षण पात्रता वाढवली पाहिजे. मी पण त्यामध्ये 100% सहमत आहे. मॅडम ज्यावेळेस आमचा इव्हेंटचा पहिला दिवस होता डॉक्टर डी व्ही कुलकर्णी सर असंच आमच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला आले होते आणि त्यांनी एक वाक्य फक्त आम्हाला सांगितलं होतं. ते वाक्य खरं तर जर तुम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवलं तर निश्चित प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही. ते वाक्य असं होतं क्राऊड ॲट द बॉटम एम्प्टी ॲट द टॉप. जर तुम्ही फक्त वेळ जर राहिला तर त्या ठिकाणी तुम्हाला बरीच गर्दी दिसेल पण जसं तुम्ही तुमची शैक्षणिक पात्रता वाढवून जाल तसे तुम्हाला त्या वरच्या ठिकाणी गर्दी कमी झालेली दिसेल. आणि तुम्ही जर भविष्यात यशस्वी व्हायचं असेल किंवा पुढे जायचं असेल कारण सध्याचं स्पर्धेचं युग आहे संघर्षाचं युग आहे. या युगात जर आपल्याला टिकायचं असेल तर नक्कीच तुम्ही तुमची शैक्षणिक पात्रता वाढवली पाहिजे. मी ज्यावेळेस 2003-04 या शैक्षणिक वर्षामध्ये बीएड करत होतो संगमनेरला गुप्त एज्युकेशन सोसायटीचे शिक्षणशास्त्र महाविद्यालय त्या ठिकाणी ज्यांनी खरं तर मला घडवलं मी आज जो काही उभा आहे तो काय तुमच्या समोर बोलतोय केवळ त्या एका व्यक्तीमुळे ते म्हणजे प्राध्यापक डॉक्टर बाळासाहेब बोराडे. त्यांनी पण आमचं बीएडचं असंच पहिला दिवस होता आणि त्यांनी त्यावेळेस पण एक वाक्य सांगितलं ते मी आजही लक्षात ठेवले. इंग्लिश अल्फाबेट स्टार्ट्स विथ ए बट ए अपीअर्स इन 1000. म्हणजे इंग्रजी अल्फाबेटची सुरुवात ए होते पण तो ए हा 1000च्या स्पेलिंग मध्ये आपल्याला दिसतो. किती मोठा त्याग किंवा किती मोठा प्रतीक्षा ही आपल्याला प्रतीक्षेची खरं तर प्रतीक्षा करण्यासाठी आपली मानसिकता ठेवली पाहिजे. यश सहजासहजी मिळत नाही.
यश मिळवण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात, खूप कष्ट करावे लागतात आणि कष्ट आणि प्रयत्न जर आपण केले तर नक्कीच तुम्हाला यश मिळाल्याशिवाय राहणार नाही. जाता जाता तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगणार आहे, कारण मला माहिती आहे जवळजवळ 1.5 वाजता आलाय, तुम्ही कंटाळलेले आधी करायची बसते आपल्याला सवय नसते. फक्त एक छोटंसं उदाहरण किंवा छोटीशी गोष्ट दंतकथा आहे. माझे मित्र खरं ते मित्रापेक्षाही खूप मोठे आहेत. अण्णासाहेब आवडे महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉक्टर गायकवाड सर, डॉक्टर पांडुरंग गायकवाड सर हे सुरुवातीला प्राचार्य आहेत, नंतर माझे चांगले मित्र झालेले आहेत. ते नेहमी एक उदाहरण सांगतात. ते उदाहरण मी तुम्हाला सांगतो आणि या ठिकाणी मी थांबणार आहे. उदाहरण अगदी छोटंसं आहे, गोष्ट आहे, पण ती गोष्ट काही खरी नाही, ती दंतकथा आहे. ती काही एवढं घडलेली नाही किंवा कुठं ती प्रत्यक्षात तो प्रसंग घडलेला नाही, पण त्या गोष्टीतून खूप शिकण्यासारखे. गोष्ट अगदी छोटीशी आहे. एक जंगल होतं, त्या जंगलामध्ये खूप सारे पक्षी, खूप सारे प्राणी मोठ्या गुणागोविंदाने राहत असतात. वाघ, सिंह, अगदी माकड, ससा, हरिण सगळे प्राणी मोठ्या गुण्यागोविंदाने राहत असतात. आणि त्या जंगलाच्या पलीकडं दुसरं एक जंगल असतं की त्या जंगलातली लोक अल्पसंतुष्ट असतात. त्यांना समाधान नाही, सुख नाही, आनंद नाही किंवा सतत भांडणं, सतत हेवे जावे, सतत एकमेकाची मारामारी करायची असं त्या ठिकाणी वातावरण असतं. आणि ह्या जंगलामध्ये वातावरण प्रसन्न असतं, वातावरण चांगलं असतं, लोकांची प्रगती झालेली असते. आणि एक दिवस त्या पलीकडच्या जंगलामध्ये एक प्राणी असा विचार करतो की जे समोर जंगल आहे ते जर आपल्याला मिळालं तर, किंवा त्या जंगलात जर आपल्याला जायला संधी मिळाली तर. पण त्याला एवढं सहज शक्य नसतं. म्हणून ते लोक विचार करतात की ह्या जंगलात आपल्याला जायचंय, पण ह्या जंगलात जर आपल्याला जायचं ते जायचं कसं. मग काही नतद्रष्ट मंडळी त्या पलीकडच्या जंगलामध्ये असतात, तेव्हा आपण ह्या जंगलाला आग लावू. ह्या जंगलाला जर आग लागली तर ह्या आगीमध्ये ते सर्व प्राणी जवळ खात होतील आणि आपल्याला त्या ठिकाणी आग जातं. आणि मग तसा प्रयत्न होईल, कारण ते काय होतं की त्या जंगलातले प्राणी येतात, या चांगल्या जंगलाला आग लावतात. आग रोग इतकं उसळतो की झाडं पटापट पेटायला लागतात, प्राणी शहराला धावायला लागतात. आणि कुठंतरी एक त्या ठिकाणी वयोवृद्ध एक प्राणी असतो, तो काय आपण पाळत नाही पाहिजे, आपली आग विझवली पाहिजे. आणि मग प्रत्येक जण जसं जमत तसं त्या जंगलाच्या आगीला विझवण्याचा प्रयत्न करतात. त्या जंगलाच्या तळावर जायचं, पाणी आणायचं आणि त्या आगीवर टाकायचं. आणि हा प्रसंग त्या जंगलात असते चिमणी बघत असतात. त्या चिमणीला पण वाटतं की एवढे मोठे मोठे प्राणी जर ही आग विझवायचा प्रयत्न करतायत तर आपण काय करू नये. म्हणून ती पण ठरवते की ही आग विझवण्यासाठी मी पण प्रयत्न करणार. मग ती काय करायची, त्या तळ्यावर जायची, तिच्या चोचीत पाणी घ्यायची, परत जंगलात यायची आणि त्या आगीवर पाणी टाकायची. अशी तिच्या सारख्या फिरायचा असतात. आणि हा जो काही चिमणीचा प्रताप चालू असतो ती या जंगलामध्ये काही प्राणी वगैरे असतात, जे वयोवृद्ध प्राणी जे आग विझू शकत नाही, ते प्राणी या चिमणीचा जो काही चाललेला धडपड आहे ती धडपड बघत असतात. कालांतरानं मोठ्या प्राण्यांच्या प्रयत्नांनी त्या जंगलात आग विझवली जाते आणि परत त्या जंगलातलं वातावरण पूर्वपदावर येतं. परत ते प्राणी पुढे वगैरे नांगायला लागतात आणि ती जे वयस्कर प्राणी आहेत ते एक चिमणीजवळ जातात आणि म्हणतात, दादा शिवताई तू एवढी छोटीशी, तुझी चोच एवढी छोटीशी, त्या चोचीत मावणारं पाणी एवढं छोटंसं, तू त्या काळ्यावर जायची, तुझ्या चोचीत पाणी घ्यायची आणि त्या आगीवर टाकायची. त्या पाण्याचा काय उपयोग? तुझ्या प्रयत्नामुळे तर आग विझली पण नाही, तर तरी पण तू प्रयत्न करत होतीस. चिमणी मुली बाबा जरा थांबा. आणि मग त्यांना म्हणाली की त्या चिमणीने जे उत्तर दिलं, खरं तर आपण एक भावी राष्ट्र निर्माते, भावी शिक्षक किंवा या समाजाचे एक जबाबदार घटक म्हणून हे उत्तर आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. त्या चिमणीने त्यांना उत्तर दिलं, जेव्हा कधी भविष्यामध्ये या जंगलाच्या आगीचा इतिहास लिहिला जाईल त्यावेळेस त्या इतिहासाचे 2 भाग केले जातील. एका भागामध्ये आग लावणाऱ्या प्राण्याचे नाव असतील आणि दुसऱ्या भागामध्ये आग विझवणाऱ्या प्राण्याचे नाव असतील. आणि मला याचा अभिमान आहे की माझं नाव आग लावणाऱ्यांची यादीत नसेल तर माझं नाव आग विझवणाऱ्यांची यादीत असेल. आपण सगळ्यांनी त्या चिमणीचं हे उत्तर जर लक्षात ठेवलं आणि त्याप्रमाणे जर आपण वागायचा प्रयत्न केला तर नक्कीच जे काही डॉक्टर APJ अब्दुल कलामांनी माजी राष्ट्रपती होते त्यांनी स्वप्न पाहिलं होतं की भारत हा जागतिक महासत्ता बनेल, त्यासाठी जर आपण नक्की प्रयत्न केले तर नक्कीच आपला भारत देश जागतिक महासत्ता बनल्याशिवाय राहणार नाही. शैक्षणिक बाबतीत जर सांगायचं म्हटलं तर आपल्यामध्ये आज खूप नवीन मॅडमनी उल्लेख केला NEP सारखा नवीन आपण शैक्षणिक धोरण स्वीकारतोय. परवा शिक्षण शास्त्र विभागात शिक्षक आम्हाला भेटले, त्यांना सांगितलं की आपल्या भारतामध्ये तरुण लोकच शिक्षणाला कंटाळलेली आहेत, तरुण लोकच कंटाळलेली आहेत. आणि जर आपण जे विकसित राष्ट्र आहे त्या विकसित राष्ट्राचा जर आपण विचार केला तर वयस्कर लोक सुद्धा देखील शिक्षणासाठी उद्युक्त होत आहेत, शिक्षण घेत आहेत. फॉरेन कंट्रीजमध्ये जवळजवळ 1000 अभ्यासक्रम ह्या प्रौढ लोकांसाठी आहेत आणि आपल्याला प्रौढ शिक्षणाचे वर्ग राबवावे लागतात, बोलावे लागतात.
जर प्रौढ शिकले तर तरी सुद्धा राष्ट्राची प्रगती होईल हे त्या सरांनी आम्हाला सांगितलं. एक शिक्षक म्हणून दादा शिक्षक म्हणून या समाजामध्ये वागत असताना तुमच्या हातून नक्कीच चांगलं कार्य घडेल. आम्ही तुम्हाला या ठिकाणी शब्द देतो, माझ्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीनं तुम्हाला शब्द देतो की या ठिकाणी ज्यावेळेस तुम्ही याल त्यावेळेस आमच्याकडे जे काय आहे ते सर्व आम्ही तुम्हाला देण्याचा प्रयत्न करू. फक्त तुमची घेण्याची तयारी पाहिजे. जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले, जिल्हाधिकाऱ्यांनी देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेते का नाही किंवा देणाऱ्याचे हात ठेवे. म्हणजे शब्दशः अर्थ तो नाही घेत हात ठेवे, पण आमच्याजवळ जेवढं काय आहे ते तुम्हाला 100% देण्याचा आम्ही नक्कीच या शैक्षणिक वर्षामध्ये तुम्हाला प्रयत्न करू. तुमच्या या नवीन शैक्षणिक कार्यासाठी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप खूप धन्यवाद सर. सरांचं मोलाचं मार्गदर्शन आम्हाला नेहमीच असतं, त्यामुळेच आम्ही कार्यक्रम करत असतो. मी जो काही उभा आहे त्याच्यामध्ये मोलाचा नसते याचा वाटा आमचे वर्कर सर, त्यांना गुरु म्हणतो, अगदी गुरु समानच आहे. म्हणजे जेणेकरून जे काही मी बोलतोय आज त्याच्यामध्ये त्यांच्यामध्ये सिंहाचा वाटा आहे. खूप खूप धन्यवाद सर. त्यानंतर कार्यक्रमाला समीप आला आहे. मी महाविद्यालयाचे प्राध्यापक संदीपजी निवड सर यांनी आभार प्रदर्शन करावं. ओले गुरुगती प्रकाश अंग अभ्यासाचे सांग कार्यसिद्धी नवे आयचे काही नाही अवघड नाही काही वाढत त्याची वाढी. संत तुकारामांनी सांगितल्याप्रमाणे निरंतर अभ्यास हा देशाचा मार्ग आहे. आणि आज मला मी सांगितलं आपल्याला की तुम्हाला तुमच्यामध्ये कौशल्य विकसित केले पाहिजे, तुमच्यामध्ये क्रिएटिव्हिटी वाढवली पाहिजे. आणि तो संदेश नवीन येतो की विद्यार्थ्यांनी आणि सर्व प्राध्यापक नक्कीच आमच्या जीवनामध्ये त्याचा आचरण करू. आज आपल्याला प्रमुख म्हणून लाभलेले प्रोफेसर डॉक्टर गीता शिंदे मॅडम, युवा प्रमुख शिक्षणशास्त्र विस्तार विभाग सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांचं मी या ठिकाणी आभार मानता सदैव त्यांच्या आभार जाणं पसंत करीन. त्याचप्रमाणे आजच्या उपक्रमात आवर्जून उपस्थित राहिलेले डॉक्टर सारिका तोराणे मॅडम, प्राध्यापक प्राप्ती देवकाते मॅडम, प्राध्यापक भारती गाडक मॅडम, ॲडव्होकेट करुणा कांबळे मॅडम, डॉक्टर समाधान फुगे सर, प्राध्यापक विजयराव गुळवे सर, या सर्वांचं महाविद्यालयाच्या वतीने मी या ठिकाणी सहर्ष स्वागत आभार मानतो. त्याचप्रमाणे आमच्या संस्थेचे सचिव व कोषाध्यक्ष जे आम्हाला नेहमीच प्रेरणा देतात, आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात. जी शिक्षण अध्ययन प्रक्रिया आहे ही सुलभ आणि दबाविरहित होण्यासाठी जे मोलाचं सहकार्य जे आम्हाला मिळतं ते म्हणजे सचिव साहेब शाहिदभाई सय्यद आणि कोषाध्यक्ष मंत्रभाई शेख या दोघांचा या ठिकाणी मी आभार मानतो. त्याचप्रमाणे आम्हाला सदैव मार्गदर्शन करणारे, आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे कॉलेजचे आधारस्तंभ प्राध्यापक आनंद बोरकर सर, प्राचार्य आनंद बोरकर सर यांचे मी या ठिकाणी आभार मानतो. त्याचप्रमाणे आमचा सर्व प्राध्यापक वर्ग, त्यामध्ये प्राध्यापक अनिल निवड सर, प्राध्यापक आशिष शेख सर, प्राध्यापक जाधव कैलास सर यांची मी आभार मानतो. त्याचप्रमाणे बॅक ऑफिस म्हणजेच पडद्याचे जे कलाकार असतात त्यामध्ये आमचे रजिस्ट्रार गणेश सर, आमची जे वरिष्ठ शिक्षक आहेत जाधव सर, माफ करा गाडेकर सर आणि स्वच्छता दूत वैभव दादा यांची मी आभार मानतो. त्याचप्रमाणे आजच्या या कार्यक्रमामध्ये रंगत आणणारे आमच्या महाविद्यालयाचा ऍक्टिव्ह ग्रुप ज्यांनी आज स्वागतिक म्हटलं आणि महाराष्ट्र गीत म्हटलं त्यांचं मी आभार मानतो. त्याचप्रमाणे ज्यांच्याशिवाय हा कार्यक्रम कधीच जाऊ शकत नाही, ज्यांच्याशिवाय ह्या कार्यक्रमाला शोभा येऊ शकत नाही असे म्हणजे तुम्ही सर्व विद्यार्थी, तुमच्या या ठिकाणी मी आभार मानतो. आणि व्यवस्थापनाच्या वतीने आजचा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो. आणि यानंतर सर्वांनी पदाधिकारी या ठिकाणी उभं राहायचं.